नमस्कार मुलांनो, आजचं टॉपिक आहे डिफ्थॉंग्स. हा चॅप्टर 5वा आहे, म्हणजे धडा 5वा आहे. डिफ्थॉंग्सचं व्याख्या जी आहे ती इथे लिहिलेली आहे की युनियन ऑफ टू वॉवेल साऊंड्स इन वन सिलॅबल. याच्यामध्ये डिफ्थॉंग्समध्ये जो डाय आहे DI, त्याचं मिनिंग होतं टू. आणि हे टू काय आहेत साऊंड्स? तर टू साऊंड्स ऑफ वॉवेल्स. ओके, त्याचं एक युनियन आहे, म्हणजे एकत्रितपणे उच्चार होतो त्याचा, आणि त्याचा उच्चार जो आहे तो एकच उच्चार धरला जातो, म्हणून त्याला म्हटलं की वन सिलॅबल. म्हणजे एका उच्चारामध्ये दोन वॉवेल्स येतात, त्याला आपण काय म्हणणार आहोत? डिफ्थॉंग्स म्हणणार आहोत. अगेन, युनियन ऑफ टू वॉवेल साऊंड्स इन वन सिलॅबल. ओके, दॅट इज कॉल्ड ए डिफ्थॉंग. देर आर टोटल 4 डिफ्थॉंग्स. आपण बघितले आहेत की किती वॉवेल्स आहेत, एकूण 12 वॉवेल्स आहेत, आणि ते वॉवेल्स फिक्स आहेत. तसेच हे डिफ्थॉंगसुद्धा फिक्स आहेत. फिक्स म्हणजे ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस, बदल होणार नाहीत. ते डिफ्थॉंग्स किती आहेत? टोटल 4 आहेत. एकूण 4 डिफ्थॉंग्स आहेत. त्यातला पहिला आहे आय, दुसरा आहे आऊ, तिसरा आहे ऑय, आणि चौथा आहे यू. तर याच्यावर मी डॅश लिहिलेलं आहे. डॅश कशासाठी आहे? तर ते हेवी साऊंड्स आहेत म्हणून. तर आय, आऊ, ऑय, यू याच्यामध्ये 2-2 वॉवेल्स कोणते आलेत ते पण आपण पाहू. आ, ई असे 2 वॉवेल्स आलेले आहेत. आऊमध्ये आ, ऊ, ऑयमध्ये ऑ, ई, आणि यूमध्ये अ, ऊ असे 2 वॉवेल्स एकत्र आलेले आहेत, आणि त्याचा एक पूर्ण उच्चार तयार झालेला आहे, एक पूर्ण सिलॅबल तयार झालेले आहे. आता आपण बघू की ह्याच्या सायन्स काय आहेत. तर आपण वॉवेल्समध्ये सायन्स बघितल्या होत्या की डॉट, आयदर डॉट होती किंवा डॅश होती. आता ह्याच्यामध्ये वॉवेल 2 आल्यामुळे आपण इथे 2 डॅश लिहिणार आहोत. आई किंवा आय हा जो आहे त्याची साईन अशी आहे, अँग्युलर साईन आहे. आऊची त्याच्या विरुद्ध मोशनमध्ये लिहिलेली साईन आहे. ऑ, ई ही सुद्धा ग्रेटर दॅनची साईन दिसते, तुम्हाला तशी लिहायची आहे. आणि यू याची साईन मात्र अशी सेमी सर्कल असेल, म्हणजे पूर्ण सर्कल नाही, हाफ सर्कल असं लिहिलेलं असेल. ओके, तर पुन्हा बघा आयची साईन कशी आहे. आऊ आणि ऑय या तिन्ही अँग्युलर साईन्स आहेत, आणि ही सेमी सर्कल साईन आहे. अँग्युलर म्हणजे कोन होणाऱ्या साईन्स, अँगल होणाऱ्या साईन्स. याची मोशन कशी आहे? वरून खाली आणि नंतर पुन्हा वर. नंतर ह्याची मोशन आहे खालून वर आणि पुन्हा नंतर खाली. ऑयची कशी आहे? लेफ्टकडून राईटकडे आणि पुन्हा मग लेफ्टकडे. आणि यू मात्र सर्कलचा टाईप साईन आहे, म्हणून ती अशी असेल. एवढं तुम्हाला कळलं आहे अशी मी आशा करते. आता आपण ह्याच्या प्लेसेस बघू. प्लेसेस आपण वॉवेलच्या लिहितो तसंच याला पण प्लेसेस आहेत, पण हे डिफ्थॉंग्स टोटल 4 असल्यामुळे याला फक्त 2च प्लेसेस आहेत. ती म्हणजे फर्स्ट प्लेस आणि थर्ड प्लेस. ओके, दुसऱ्या प्लेसचा डिफ्थॉंग नाही आहे. टोटल डिफ्थॉंग्स किती आहेत? 4च आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 2च प्लेस वापरल्या जातात, एक म्हणजे फर्स्ट प्लेस किंवा थर्ड प्लेस. आई अँड ऑय आर फर्स्ट प्लेस डिफ्थॉंग्स. ओके, आई आणि ऑय हे किती प्लेसचे, कोणत्या प्लेसचे डिफ्थॉंग आहेत? एक प्लेसचे, फर्स्ट प्लेसचे. आऊ आणि यू हे कोणत्या प्लेसचे डिफ्थॉंग्स आहेत? थर्ड प्लेसचे. म्हणजे जर आपल्याला लिहायचं असेल तर ह्यांना थर्ड प्लेसला लिहायचं आहे, आणि ह्या 2 ह्यांना आय आणि ऑयला फर्स्ट प्लेसला लिहायचं आहे. आता आपण प्रत्येकाचे एक एक्झाम्पल घेऊ. तर हे आधी एक्झाम्पल घेण्यापूर्वी एक सांगण्याची गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे. आय नाव एन्जॉय म्युझिक. हे जर सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला डिफ्थॉंगसुद्धा लक्षात राहतील. आय या साऊंडमध्ये आय हा साऊंड आहे. नाऊ, नाऊ, आऊ. ओके, आणि एन्जॉय,
ऑय जॉय एन्जॉय म्युझिक ओके. तर हा यू डिफ्थॉंग आहे. तर आय नाव एन्जॉय म्युझिक हे जर तुम्ही सेंटेन्स लक्षात ठेवलं, वाक्य लक्षात ठेवलं, तर तुम्हाला चारही डिफ्थॉंग्स बरोबर लक्षात राहतील. पुन्हा एकदा बघा किती डिफ्थॉंग्स आहेत. टोटल डिफ्थॉंग्स आर 4 डिफ्थॉंग्स इन इंग्लिश शॉर्ट हँड. दोज आर आय, आऊ, ऑय अँड यू. What is diphthong? Diphthong is a union of two vowel sounds in one syllable. एका सिलॅबलमध्ये दोन वॉवेलचे साऊंड येतात एकत्रितपणे, त्याला आपण काय म्हणतो? डिफ्थॉंग म्हणतो. डिफ्थॉंगचं स्पेलिंग बघा, DIPHTHONG. ओके. तर आता आपण एक्झाम्पलकडे वळूया. एक्झाम्पल मी ह्या बाजूला लिहिते. पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ आयचं. ते आहे टाईम. काय आहे? टाईम. टाईम या शब्दामध्ये कॉन्सनंट्स कोणते आहेत, म्हणजे व्यंजन कोणते आहेत? टी आणि एम. आणि डिफ्थॉंग कोणतं आहे? आय. टाईम. नो वॉवेल, नो अदर वॉवेल इज देअर. ओके. कोणताही दुसरा वॉवेल नाही आहे तिथे, फक्त दोन कॉन्सनंट आहेत आणि एक वॉवेल आहे, म्हणजे दोन व्यंजन आहेत आणि एक स्वर आहे. टी सेस ट, नंतर आय, एकत्रितपणे उच्चार येणार टाई, आणि एम सेस म, म्हणजे हा झाला टाईम. ओके. ट आ टा ई म, तर हा झाला टाईम. देन आपल्याला आता काय लिहायचं? टाईममध्ये आय डिफ्थॉंग हा फर्स्ट साऊंडेड डिफ्थॉंग आहे. आपण याच्या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे की फर्स्ट साऊंडेड वॉवेल इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज ऑल्सो अ काइंड ऑफ वॉवेल. हा सुद्धा एक वॉवेलच आहे डिफ्थॉंग म्हणजे, पण तिथे दोन वॉवेल आलेत. तर आय हा जो डिफ्थॉंग आहे दॅट इज विच प्लेस डिफ्थॉंग? दॅट इज फर्स्ट प्लेस डिफ्थॉंग. ओके. दॅट इज फर्स्ट प्लेस डिफ्थॉंग. So position of outline is above the line. Okay. Position of outline is above the line. मग आता इथे आपण बघू की टाईममध्ये पोझिशन above the line असेल तर कोणाची पोझिशन आपण लिहिणार above the line? तर फर्स्ट स्ट्रोक इज रिटन above the line. टी above the line आणि मग त्याला एम आपण जॉईन करणार आहोत. मग हा आय डिफ्थॉंग कुठे लिहायचं आहे आपल्याला? तर आय डिफ्थॉंग हा टीच्या नंतर लिहिणार आपण. आय डिफ्थॉंग फर्स्ट प्लेस डिफ्थॉंग आहे. आपण काल बघितलं होतं की फर्स्ट प्लेस जर वॉवेल असेल तर आफ्टर फर्स्ट स्ट्रोक, सेकंड प्लेस असेल तरी आफ्टर फर्स्ट स्ट्रोक, बट थर्ड प्लेस असेल तर बिफोर कुठे असतो? सेकंड स्ट्रोक. तर हा आपण आय डिफ्थॉंग फर्स्ट प्लेस असल्यामुळे टीच्या नंतर लिहिणार, कारण इट हॅज कम, तो टीच्या नंतरच आलेला आहे, आफ्टर टी. ओके. म्हणून तो आपण टीच्या नंतर लिहिणार. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण आऊचं. ओके. आऊचं एक्झाम्पल आहे आऊट. आऊट. आऊटमध्ये दोनच साऊंड्स आहेत, एक म्हणजे आऊ आणि दुसरं आहे टी. पहिला काय आहे? आऊ आणि दुसरा आहे टी. तर आपल्याला इथे टी कॉन्सोनंट लिहायचं आहे. बट आऊ डिफ्थॉंग इज विच प्लेस डिफ्थॉंग? आऊ डिफ्थॉंग बघा थर्ड प्लेस डिफ्थॉंग आहे. आऊ डिफ्थॉंग कोणत्या प्लेसचा डिफ्थॉंग आहे? थर्ड प्लेस. सो आऊ इथे थर्ड प्लेस असल्यामुळे टी कसा येणार आहे? थ्रू द लाईन. मग आपण टी कसा लिहिणार? थ्रू द लाईन. आणि आऊ डिफ्थॉंग कुठे आहे? टीच्या आधीच्या बाजूला, म्हणजे प्रिसिडिंग साईडला. सो विच साईड इज प्रिसिडिंग साईड? या बाजूला येणार आहे. आऊट. यासाठी तुम्हाला वॉवेलचा चार्ट आणि डिफ्थॉंगचा चार्ट आणि प्लेसेसचा चार्ट, प्रिसिडिंग साईड आणि फॉलोइंग साईड, हे तुम्ही वहीमध्ये लिहून हे समोर ठेवून तुम्ही आउटलाईन काढायच्या. तर तुम्हाला हे लक्षात येईल कुठे लिहायचं, प्रिसिडिंग साईड कुठची, फॉलोइंग साईड कुठची, फर्स्ट प्लेस कुठची, जॉईन कुठे करायचं आहे, हे सर्व तुम्हाला लक्षात येईल. हा झाला आऊट. ओके. आऊ आणि टी. त्याच्यानंतर आहे थर्ड वॉवेल, थर्ड डिफ्थॉंग कोणता आहे? ऑय. ओके. ऑयमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ जॉय. ओके. जॉय. जॉय वर्ड कन्सिस्ट ओनली जे अँड ऑय डिफ्थॉंग.
ओके, जे कॉन्सनंट आहे आणि ऑय काय आहे, डिफ्थॉंग आहे. तर आपल्याला इथे ऑय डिफ्थॉंग कोणत्या प्लेसचा डिफ्थॉंग आहे, दॅट इज फर्स्ट प्लेस डिफ्थॉंग. म्हणून आपल्याला पोझिशन काय घ्यायची आहे, अबोव द लाईन. म्हणजे जे कसा येणार आहे, अबोव द लाईन. जे विल कम अबोव द लाईन, विल बी रिटन ऑन अबोव द लाईन. नंतर त्याला ऑय डिफ्थॉंग कुठे आला, त्याच्यानंतर आलेला आहे, म्हणून नंतरच्या बाजूला लिहिलं आहे. ओके, हा काय लिहिलेला आहे, ऑय डिफ्थॉंग. ऑय डिफ्थॉंग अगेन फर्स्ट प्लेस असल्यामुळे तो फर्स्ट प्लेसला लिहिला, जिथे सुरुवात होते स्ट्रोकची आणि इथे एंड होतो आहे, वरून खाली येतो जे. बरोबर. तर आपण आता चौथा एक्झाम्पल बघूया. चौथ्या एक्झाम्पलसाठी आपल्याला चौथा कोणता आहे डिफ्थॉंग, यू. ओके, तर ते आहे म्यूल. काय आहे एक्झाम्पल, म्यूल. म्यूलमध्ये काय आहे, एम कॉन्सनंट आहे. एम बरोबर काय, म्यू, म्हणजे यू डिफ्थॉंग आलेला आहे. ओके, म्यू नंतर ल, नंतर काय आलेलं आहे, ल म्हणजे एल. ओके, तर हा झाला म्यूल. याची फोड आपण केली तर एम यू आणि एल असं येते. तर आपल्याला यू डिफ्थॉंग असल्यामुळे काय असणार, थर्ड प्लेस डिफ्थॉंग आहे. चारच आहेत ना डिफ्थॉंग. पहिला हा शेवटचा डिफ्थॉंग आहे, तो तिसरा प्लेसचा डिफ्थॉंग आहे. तर आपल्याला इथे एम थ्रू द लाईन लिहिता येणार नाही, म्हणून आपण काय करणार आहोत, एल थ्रू द लाईन लिहिणार आहोत. एम हा हॉरिझॉन्टल स्ट्रोक आहे, तो थर्ड प्लेसला थ्रू द लाईन लिहू शकत नाही. मग एकटा असेल तेव्हा त्याला आपण कसं लिहितो हे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. जर एकटा असेल हॉरिझॉन्टल स्ट्रोक तर इट इज रिटन ऑन द लाईन इन थर्ड पोझिशन. बरोबर. पण आता इथे दुसरा कॉन्सनंट आलेला आहे सोबत, कोणता आहे तो एल. मग त्या एलला आपण थ्रू द लाईन लिहिणार आहोत. मग तो एल जर थ्रू द लाईन जायचा असेल तर एमला कसं यावं लागेल, असं. बरोबर. मग आपण हात उचलायचा नाही आहे पुन्हा बघितलं तर, म्हणजे एम बिलो द लाईन काढायचा आणि एल थ्रू द लाईन काढायचा. म्हणजे ही झाली आपली थर्ड पोझिशन. बरोबर. आता हा यू डिफ्थॉंग कुठे आलेला आहे, एमच्या नंतर म्हणजेच एलच्या आधी. तर एम यू डिफ्थॉंग हा कोणत्या प्लेसचा, थर्ड प्लेसचा. आता आपण बघितलं आहे की थर्ड प्लेसला कुठे लिहिता आपण, सेकंड स्ट्रोकच्या आधी. तर ह्या म्यूलमध्ये सेकंड स्ट्रोक काय आहे, एल. एलच्या आधी आपण त्याला डिफ्थॉंग लिहिणार आहोत थर्ड प्लेसला. हा झाला म्यूल. आलं का लक्षात तुम्हाला. बघा, एम हॉरिझॉन्टल आहे, त्याला आपण थ्रू द लाईन कट करून लिहू शकत नाही. बरोबर. म्हणून आपण एलला थ्रू द लाईन लिहिला. तर एलला थ्रू द लाईन लिहिल्यानंतर तो बिलो द लाईन आला. कोण बिलो द लाईन आला, एम बिलो द लाईन आणि एल स्ट्रोक थ्रू द लाईन. मग हा जो यू डिफ्थॉंग आहे तो कुठे येणार आहे, थर्ड प्लेस असल्यामुळे इंटरवेनिंग आहे तो. इंटरवेनिंग म्हणजे एम आणि एलच्या मध्ये येतो. तर तो कुठे लिहिणार, बिफोर सेकंड स्ट्रोक. सेकंड स्ट्रोक इज एल. कोणाच्या आधी लिहिणार, दुसऱ्या स्ट्रोकच्या. तर दुसरा स्ट्रोक काय आहे, एल आहे. तर एलच्या आधी थर्ड प्लेसला लिहिणार आहोत आपण. ओके, तर ही आउटलाईन झाली म्यूलची. तर पुन्हा एकदा बघा आपण आउटलाईन्स काढलेल्या. टाईम, आय डिफ्थॉंग कुठे आहे, फर्स्ट प्लेस आहे. आउटमध्ये आऊ थर्ड प्लेस आहे. जॉय, ऑय फर्स्ट प्लेस आहे. आणि म्यूलमध्ये यू डिफ्थॉंग कसं आहे, थर्ड प्लेस आहे. तर हे होते डिफ्थॉंग्स. आपण हे डिफ्थॉंग जे आहेत हे जॉईनसुद्धा करतो कधी कधी. तर ते आता आपण बघणार आहोत. तर एवढं तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. आता आपण जॉईंट डिफ्थॉंग बघत आहोत. नेक्स्ट टॉपिक काय आहे याच्यातला, जॉईंट डिफ्थॉंग. ओके, जेव्हा आपण जॉईन करतो डिफ्थॉंग्स तेव्हा काय करणार, तर आपण जॉईनिंगचे नियम इथे लक्षात घेतले पाहिजे. जॉईनिंग करताना काय लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण स्ट्रोक्स जॉईन करतो तेव्हा हात उचलत नाही. आठवलं का. तर हात उचलायचा नाही आहे. आता बघा मी एक एक्झाम्पल लिहिते इथे, आयटेम. ओके, तर आय काय आहे, टीच्या आधी आलं आहे. ओके, काय काय साऊंड्स आहेत बघा. आय डिफ्थॉंग आहे, टी नंतर आहे, ए वॉवेल आहे, लाईट वॉवेल, आणि एम कॉन्सोनंट आहे. ओके,
कॉन्सोनंट्स किती आहेत? टी आणि एम. पहिला साऊंड काय वॉवेल्सचा? आय. ओके, तो डिफ्थॉंग आहे. आय फर्स्ट प्लेस आहे, त्यामुळे पोझिशन अबोव द लाईन. नंतर टी आहे, तर हा डिफ्थॉंग आपण जॉईन करणार आहोत. कसा तो बघा. आय काढला, टी अबोव द लाईन लिहिला आणि त्याला एम केला. हा झाला आयटम. ए वॉवेल कुठे देणार आहे? टीच्या नंतर. सेकंड प्लेस इंटरव्हेनिंग वॉवेल इज रिटन आफ्टर फर्स्ट रो. मग तो कुठे आला? टीच्या नंतर आला. म्हणजे आय डिफ्थॉंग हा फर्स्ट प्लेस आहे, तिथेच तो लिहिला आहे. बरोबर. तो बिफोर साईडला आहे, तर तो बिफोर साईडलाच लिहिला आहे. त्यामुळे इथे आपल्याला जॉईनिंग करता येते. आता जॉईनिंग का केलं इथे? तर आपण जॉईनिंग केल्यामुळे पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की जॉईनिंग केल्यामुळे आपला वेळ वाचतो. हात उचलून आपण दुसरा शब्द लिहिणार किंवा दुसरी आउटलाईन काढणार, त्याच्यामध्ये वेळ जातो. आणि आपण जॉईनिंग केल्यामुळे आपला इथे वेळ वाचतो. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटलाईन्स काढायच्या असतात, जास्तीत जास्त शब्द लिहायचे असतात, म्हणून आपण जॉईनिंग वापरत आहोत. तर हा पहिला जॉईनिंगचा प्रकार आहे. आपण फ्रेजिओग्राफी आणि इतरमध्ये सुद्धा आपण काही जॉईनिंग बघणार आहोत. ओके, तर आता आयटेम म्हणजे हा आयचा झाला. नंतर काय आहे दुसरं एक्झाम्पल? आता आऊचं एक्झाम्पल आहे. तर आऊचं एक्झाम्पल आहे ते आऊल. ओके, तर आऊलमध्ये काय? आऊ आणि एल. तर आऊ आणि एल, आऊल. आऊ हा कुठे आला? प्रिसिडिंग साईडलाच आला. ओके, तर आऊलमध्ये असं येतं. त्यानंतर नाऊ. नाऊमध्ये पण आऊ आहे, तर इथे एन काढला आहे. एन ऑन द लाईन काढणार आपण आणि त्याला आऊ पूर्ण नाही काढणार, फक्त एकच टिक काढणार. कारण जर आपण एन काढला आणि नंतर जर आऊ काढला तर ते विचित्र दिसतं. त्यासाठी आपण एन काढून त्याला फक्त एकच टिक देणार, आऊ. ओके, नंतर वाऊ. अजून एक एक्झाम्पल आहे वाऊ. वाऊमध्ये व्ही आणि आऊ असे साऊंड्स आहेत. तर व्ही आपण थ्रू द लाईन लिहिणार. थ्रू द लाईन का लिहिणार? कारण थर्ड प्लेस डिफ्थॉंग आहे. आणि आऊ त्याला वॉवेल जॉईन करणार आहोत, वाऊ. ओके, तर हे झाले वाऊ आऊचे एक्झाम्पल्स की जिथे जॉईन केलेला आहे डिफ्थॉंग. ऑय हा जो आहे ऑय, त्याच्यासाठी एकच एक्झाम्पल आहे, ते आहे ऑइल. आणि ऑइलमध्ये आपण जर ऑय असा लिहिला तर एल आपण जॉईन करू शकत नाही, म्हणून त्याला थोडासा स्लँटिंग फॉर्ममध्ये लिहायचा आहे. पण त्याला पूर्ण असा नाही करायचा जेणेकरून तो आऊ वाटेल. आलं का लक्षात? असा सुद्धा लिहायचा नाही, असा सुद्धा लिहायचा नाही. त्याला थोडासा तिरका करायचा आऊला आणि आपण त्याला एल लिहायचा, नंतर जॉईन करायचा. हा झाला ऑइल. ओके, आणि लास्ट राहिला यू. यूमध्ये आपण एक्झाम्पल घेऊया न्यू. यू हा साईन एकच आहे आपल्याकडे, बरोबर ना? अँग्युलर साईन 3 आहेत, त्यामुळे आपण अशा प्रकारची ॲडजस्टमेंट करतो आहे. यूमध्ये मात्र काही प्रॉब्लेम नाही. तर हा न्यू म्हणजे एन आणि यू डिफ्थॉंग आपण जॉईन केला. यू कुठे केला? नंतर. फ्यू. फ्यूमध्ये एफ सोबत यू डिफ्थॉंग जॉईन केला. ओके, तर हा यू असा आला, हा यू असा आला, तर त्याची मोशन चेंज केली तरी चालू शकते. ओके, यू डिफ्थॉंग एकच असल्यामुळे साईन त्याच्यासारखी दुसरी साईन नसल्यामुळे आपण तो वेगवेगळ्या मोशनमध्ये लिहू शकतो. समजलं का सर्वांना एवढं? पुन्हा एकदा बघूया, रिवाईज करूया. डिफ्थॉंग्स म्हणजे काय आहे? डिफ्थॉंग इज अ युनियन ऑफ 2 वॉवेल साऊंड्स इन 1 syllable. ओके, there are total 4 diphthongs. Those are I, ow, oi and u. There are angular signs for first 3 and semicircle for last. Okay, there are only 2 places for diphthong signs. Those are first and third place. There is no second place diphthong sign. ओके, हे इम्पॉर्टंट आहे की सेकंड प्लेस डिफ्थॉंग साईन नाही आहे. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? एक्झाम्पल्स बघितले. टाईम, आऊट, जॉय, म्यूल. जेव्हा फर्स्ट प्लेस डिफ्थॉंग हा येतो साऊंड पहिला, फर्स्ट साऊंडेड वॉवेल असेल तर आपण एबो द लाईन लिहिणार. फर्स्ट साऊंडेड वॉवेल म्हणजे डिफ्थॉंग असेल, कोणता? थर्ड प्लेस.
तर आपण कसा लिहिणार आहोत तो थ्रू द लाईन लिहिणार, बरोबर. त्याच्यानंतर आपण जॉईंट डिफ्थॉंग पण बघितले. जॉईंट डिफ्थॉंग्समध्ये काय आहे की ते जॉईन केले जातात डिफ्थॉंग्स, पण त्याची प्लेस बदलत नाही, बरोबर. याला एक एक्सेप्शन आहे, डिनाय. हां, आयटममध्ये आपण बघितलं प्लेस बदलत नाही त्याची, आणि शिवाय त्याची साईडसुद्धा बदलत नाही. फक्त डिनायमध्ये काय होतं की डिनायमध्ये आपण एक्झाम्पलच बघूया इथे. डिनायमध्ये काय आहे, डी आहे साऊंड, ए वॉवेल आहे लाईट. जेव्हा डी सोबत ई येतो ए, त्यावेळेला स्पेलिंगमध्ये त्यावेळेला काय करायचं, डी ऑन द लाईन लिहायचं ऑलवेज. डी आणि आर किंवा पी किंवा पर हे सर्व ऑन द लाईन लिहायचे जेव्हा असं येणार स्पेलिंगमध्ये. त्यानंतर एन कॉन्सनंट आहे आणि वॉवेल कोणता आहे, ई. सॉरी आय आहे, वॉवेल नाही आहे, डिफ्थॉंग आहे, आय. ओके, डी नाय, एन आणि आय. तर हा कसा लिहिणार आपण, डी ऑन द लाईन, नंतर मग एन लिहिणार आणि एनला आय डिफ्थॉंग जॉईन करणार. आय डिफ्थॉंग कुठे केला आहे, थर्ड प्लेसला केला आहे, पण तो एनच्या नंतर आहे, आफ्टर एन आहे. ॲग्री सर्व. एनच्या नंतर असल्यामुळे तो एन दुसरा काही नाही आहे त्याच्यानंतर जॉईन करण्यासाठी, त्यामुळे तो आपण एनच्या नंतरच वाचणार आहोत आय. म्हणून हा अशा पद्धतीने लिहिला. हे आपण याला एक्सेप्शन म्हणू शकतो, म्हणजे अपवाद म्हणू शकतो. आलं का लक्षात सर्वांना. तर डिनाय आणि बाकीचे आपण डिफ्थॉंग्स बघितले. आव डिफ्थॉंग कधी कधी काय करतो आपण, इथे नावमध्ये बघितलं की आव डिफ्थॉंगची एकच टिक लिहिली जाते, बरोबर. तर हे होतं डिफ्थॉंग्स. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ट्रायफोन्स बघणार आहोत. तर आज डिफ्थॉंग्स एवढंच संपलेलं आहे. थँक्यू.